हा मोकळा सळसळीत भात असा जो पुलाव आहे तो मोकळा सळसळीत झालेला आहे आणि मी इथे कुठल्याही बासमती तांदळाचा वापर केलेला नाही आहे। हे साधे घरगुती तांदूळ आहेत जे आपण रोजच्या वापरामध्ये खात असतो ते। तर त्याचा मस्त असा पुलाव मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, आपल्या ज्या कोणत्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता। मी साध्या मटर वगैरे घेतलेला आहे, इथे बीन्स वगैरे, आणि इथे हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे। आणि इथे मी अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवले होते आणि पाणी अजिबात ठेवलेलं नाही याच्यात। हे साधे आमचे शेतातले घरगुती केसर तांदूळ आहेत, तुम्ही कुठलेही साधे तांदूळ घेऊ शकता। तर इथे जाडबुडाचं पहिले स्टीलचं भांडं घेतलेलं आहे जाडबुडाचं। तर 2 चम्मच तूप घालायचं आहे आपल्याला आणि 2 पळी इथे तेल घालायचं आहे। जर तूप नसेल आवडत तर तूप तुम्ही स्किप करू शकता, पण तुपाने खूप छान अशी टेस्ट येते। तर ह्या ग्लासने मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे तेल आणि तूप छान असं गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये एक फक्त तेजपान सोडायचं आहे आणि 2 चक्री फूल, थोडासा कलमीचा तुकडा, लहान विलायची 2-3 आणि इथे काळी मिरी घेतली आहे 4-5 आणि थोडंसं जिरं घालायचं आहे। बघा चांगलं असं तळतळत आहे जिरं। तर इथे उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहे 3-4 अशा लांब कापून घ्यायच्या अर्ध्या, आणि एक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे। मिरच्या टाकल्यामुळे थोडासा म्हणजे चव येईल, तिखट म्हणजे तिखट टाकायचं नाही आपल्याला इथे। तर आता कांदे आणि मिरची होत आहे तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवूया भातासाठी म्हणजे पुलावासाठी। तर मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते, तर 3 ग्लास मी पाणी घालणार आहे आणि पातेल्यामध्ये शिजवायचा आहे भात, म्हणून मी इथे अर्धा ग्लास जास्त पाणी टाकत आहे। जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर 1 ग्लासला 1.5 ग्लास पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे, मग वाटी असो किंवा ग्लास असो, एकदम परफेक्ट असं भात तयार होतो आपला। पाणी गरम करायला ठेवल्यामुळे भात लवकर शिजेल। तर आता इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, आणि आता तिकडे भाज्यासुद्धा टाकून घेऊया पुलावच्या। तर इथे मी सगळ्या भाज्या इथे कापून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या होत्या। मटर, आलू आणि बीन्स आहेत आणि फुलगोबी आणि गाजर आहेत। तर आलू सुरुवातीला मी थोडंसं 1-2 मिनिट परतून घेते, कारण आलूला थोडा जास्त वेळ लागतो। तर मीडियम साईजमध्येच कापून घेतलेले आहेत। नंतर 1 मिनिटानंतर मी इथे सर्व भाज्या टाकून घेत आहे आणि मटर थोड्या नंतर टाकणार आहे, कारण मटर पटकन शिजतात म्हणून। तर सर्व भाज्या मी इथे पुन्हा एकदा 1 मिनिट शिजवून घेणार आहे। थोडंसं झाकून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे वाफेवर। तर बघा ह्या भाज्या 1 मिनिट झालेल्या आहे। आता मटरसुद्धा टाकून घेते। तर मटर टाकल्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीला मीठ घालायचं आहे, कारण मिरच्या घातल्या होत्या आणि थोडंसं खूप जास्त असं मीठ वापरायचं नाही याच्यामध्ये, कारण इथे आपण तिखट वगैरे अजिबात टाकणार नाही किंवा मग कुठलेही पावडर मसाले टाकायचे नाही आहे। तर हे सुद्धा 1 मिनिट झाकून घेतलेलं आहे। असं वाफेवर झाकून घेतल्याने छान अशी टेस्ट येते भाताला। तर आता इथे हे तांदूळ धुवून ठेवले होते अर्धा तास अगोदर, पाणी अजिबात टाकलेलं नाही याच्यामध्ये। तांदूळ धुतल्यानंतर पूर्ण पाणी काढून घ्यायचं होतं। तर बघा छान असे परतून घ्यायचे आहे, हे सुद्धा असे परतून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, आणि हे सुद्धा 1 ते 2 मिनिट आपल्याला असेच वाफेवर होऊ द्यायचे आहे। जेवढं तुम्ही वाफेवर चांगला होऊ द्याल सगळं हे जिन्नस, तेवढाच तुमच्या पुलावला खूप छान असा टेस्ट येईल। तर मी जो गरम पाणी होता ते संपूर्ण टाकून घेत आहे, बस थोडंसं ठेवलेलं आहे मी, नंतर टाकणार आहे ते। आणि आता गॅसचा पॉवर मोठा करून घ्यायचा आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। याच्यामध्ये मी अर्धा लिंबूचा वापर केलेला आहे, लिंबूचा रस टाकायचा आहे, खूप सुंदर असा टेस्ट येतो आणि दिसायलाही पांढरा शुभ्र भात तयार होतो। तर बघा भाताचं पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर मी ते सगळं पाणी टाकून घेतलेलं आहे पूर्ण, नंतरही थोडंसं ठेवलं होतं ते। तर मोठ्या गॅसवर भात जे आहे तो शिजू द्यायचा आहे थोडा वेळ, झाकण अजिबात झाकायचं नाही, नाहीतर मग जे भाज्या आहेत त्यांचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो मटर वगैरेचा। तर बघा पाणी थोडं कमी झालेलं आहे असंच। तर आता ह्या स्टेजवर मी थोडंसं झाकण झाकून कमी गॅसवर शिजू देणार आहे 5 मिनिट। तर ह्या गॅसचा पॉवर थोडा मोठा आहे म्हणून मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे इथे। बघा थोडंसं खालून म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण बुडाला लागू शकतं, स्टीलचं भांडं आहे म्हणून। तर अशा प्रकारे वाफेवर चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर मोठा गॅस आहे म्हणून मी छोट्या गॅसवर ठेवलेला आहे, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये जळू शकतो। तर बघा 5 मिनिट झालेले आहे आणि 5 मिनिट वाफ काढून घेतली आणि भात आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे मी। बघा मस्त असा कलरफुल भात आपल्याला इथे तयार झालेला आहे पुलाव। तर मस्त वरून कोथिंबीर घालत आहे आणि मस्त असा मोकळा सळसळीत आपला बासमती तांदळाचा वापर न करता मी इथे साध्या तांदळाचा वापर केलेला आहे। तर बघा खूप सुंदर असा पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही याला भाजीसोबत किंवा मग कढीसोबतसुद्धा खाऊ शकता। एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि छान अशा भाज्यांचा कलर याच्यामध्ये आलेला आहे। तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.